नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आरीवर्कचा अशा डिझाईनचा हा ब्लाऊज बघणार आहोत, जो बोटनेकमध्ये येतो. तर हे मी आरीवर्क पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीला आखून दिलं होतं, पण तिच्याकडून काय झालं, की जरासा गळा मोठा झालेला आहे आणि गळ्याचा साईज थोडासा मोठा झालेला आहे. पण तरीही मी त्याच्यामध्ये बसवलेलं आहे. तर मी काय केलं, पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेतलं मापानुसार आणि गळ्याचा भाग अजिबात कट केला नाही आणि जो गळ्याचा भाग होता, त्याच्या थोडंसं आतून म्हणजे जितक्या अंतरावर आपल्याला गळ्याचा साईज पाहिजे होता, त्या अंतरावर मी असं खडूने आखून घेतलेलं आहे. पूर्ण गोल गळ्याला मार्क करून घेतलेला आहे. म्हणजे जो आरीवर्क केलेला साईज होता, तो थोडासा मोठा झाला होता आणि मी त्याच साईजमध्ये कट केलं असतं, तर गळा थोडासा डीप झाला असता, पण कस्टमरचा गळा त्या साईजचा नव्हता. तर ज्या साईजचा मापाला दिलं होतं, सेम साईजचा बनवण्यासाठी मी काय केलं, त्याच साईजने आखून घेतलं. त्याच्यानंतर मी ज्या आखून घेतलं होतं खडूने, त्याच्यावरूनच पूर्ण शिलाई मारून घेतली. म्हणजे हा करेक्ट साईज होता. मी मापं टाकून घेतली होती आणि तो साईज माझ्या लक्षात आल्यानंतर सेम साईजवरती मी अशा प्रकारे आखून घेतलेलं होतं. त्याच्यावरतीच शिलाई मारून घेतली. आरीवर्कच्या ब्लाऊजला शक्यतो पॅचवर्क म्हणजे कॅनव्हासचा पॅच लावणं जमत नाही. नाहीतर मग पहिल्यांदा ब्लाऊजचं अस्तर जोडून घ्यायला पाहिजे सरळ बाजूने आणि नंतर मग कॅनव्हास परतवण्यासाठी करून लावावं लागतं. तर मी पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर अशा प्रकारे आतून कट करून घेतला गळा. गळ्याचं कटिंग पूर्ण करून नंतर मी छोटे-छोटे कट्स मारून हा गळा असाच सेम परतवून घेतलेला आहे. सर्व बाजूनी छोटे कट्स मारून त्यानंतर मी हा गळा व्यवस्थित परतवून घेतला. आणि त्यानंतरचा साईज तुम्ही बघू शकता, की कसा साईज बनणार आहे आपला. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. म्हणजे मी गळ्याला पुन्हा कसं लूक दिलं ते तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अशा प्रकारे मी गळा पूर्ण उलटवून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, की गळ्याचं म्हणजे आरीवर्क केलेल्या भागाच्या थोड्या आतमध्ये कापड ग्रीन जसा आहे तसा आहे. म्हणजे हा साईज आपला मेन कस्टमरचा साईज होता. तर त्याच्यानंतर आता मी काय केलं, हा साईज असा राउंड नेकमध्ये करेक्ट होता. म्हणून त्याच्यावरती पहिल्यांदा दाबटीप मारून घेतली. आणि तो भाग मला मोकळा-मोकळा वाटत होता. खरं तर ही दाबटीप असते ती वन साइडचा फूट असतो त्या साइडने मारायची असते. पण हा गळ्याचा साईड खूप मोठा झाला होता त्याच्यामुळे मी आतून कट करून शिलाई मारून घेतली. त्याच्यामुळे आता मी याच मशीनवर मारून घेतली. तर आता मला हे लूक बदलायचं होतं. म्हणजे आरीवर्कच पूर्ण दाखवायचं होतं. त्याच्यासाठी मी ही नाजूक अशी माझ्याकडची छोटी लेस तिथं लावून घेतली. म्हणजे काय झालं, की आरीवर्कला देखील सुंदर असा लूक आला आणि गळ्याचा मोकळा भाग देखील व्यवस्थित लूकमध्ये खुलून आला. अशा प्रकारे पूर्ण गळ्याला अगदी सावकाशपणे मी लेस लावून घेतली, जशी की ती आरीवर्कला मॅचिंग होत होती. आणि हा लूक देखील कस्टमरला खूप आवडला. म्हणजे आरीवर्कच्या अगोदर जशी साखळी चेन स्टिच केली जाते, त्याप्रमाणेच ही लेस होती आणि ती त्याला सुंदर लूक देत होती. तर आरीवर्कच्या ब्लाउजला काही चुका झाल्यास आपण असं ॲडजस्ट करू शकतो. अशा प्रकारे पूर्ण लेस झाल्यानंतर ब्लाउजचा लूक काही असा दिसून आला. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा.
त्याच्यानंतर मी दोन्ही बाजूला टक्स मारून घेतले व्यवस्थित ठेवून आणि त्याच्यानंतर पाठीत कमरपट्टी देखील लावून घेतली. टक्स मारत असताना मी काय करायचं असतं की पहिल्यांदाच टक्सचं माप आखून द्यायचं असतं, पण मी विसरले होते करायला देत असताना. जेव्हा मी मापे टाकून दिली होती त्यावेळी मी विसरले होते की टक्सचं माप आखायचं. म्हणजे कसं ती आरीवर्क करणारी त्या तेवढ्या आकारावर केली नसती. पण तसेही इथंही करण्यात आलेलं नाही आहे. मी त्याच्यातच टक्स बसवलेले आहेत. हे पहा. अशा प्रकारे टक्स मारून मी खाली कमरपट्टी पण लावून घेतली. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा मी नवनवीन डिझाईन घेऊन येत असते. तर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर देखील करा. तर अशा प्रकारचा हा बोटनेकचा लूक आरीवर्कमध्ये तयार झालेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.